आज आपल्या इथे आपल्या विधानसभेचे उमेदवार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या कन्या श्रीजयाताई चव्हाण या आपल्या इथं भोकर विधानसभेच्या उमेदवार आहेत आणि ते आपल्याशी दीपावली निमित्त स्नेह भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण जर बघितलं तर श्रीजयाताई या उच्च शिक्षित असून त्या वकील आहेत आणि ते आपल्याशी हितगुज करणार आहेत. आपण बघितलं की अर्धापूर शहरामध्ये आतापर्यंत जो काही विकास झाला तो आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि अमिताताई चव्हाण या दोघांनीच केलेला आहे. आणि मोठ्या साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी जर बघितलं तर आपली शेती सुजलाम सुफलाम केली. त्यांनी ज्या भूमीला पाणी दिलं, जी भूमी या ठिकाणी हिरवीगार केली, असे त्यांचे भूमिपुत्र अशोकरावजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या कन्या श्रीजयाताई चव्हाण या ठिकाणी आपल्याला हितगुज करण्यासाठी आलेले आहेत. आपण सगळ्यांनी, मला माहिती उशीर झालाय, थोडं शांत राहून थोडक्यामध्ये ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आपल्याशी भेटण्यासाठी ते आलेले आहेत. आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. खूप खूप नमस्कार. मी अगोदर माझा परिचय देते. मी शंकरराव चव्हाण साहेबांची नात आहे. अशोकराव चव्हाण साहेब आणि अमिता भाभी यांची मुलगी आहे. माझं नाव श्रीजया चव्हाण आहे. माझं शिक्षण मुंबईला झालं. मी माझ्या आजोबासारखा वकिलीचा अभ्यास केलेला आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयात थोडे दिवस काम केलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे आणि आज आई वडिलांची तळमळ पाहिली, आजी आजोबांनी कामं केलेले पाहिले, त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या सेवेसाठी हजर झालेले आहेत. भरपूर कामं शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्यापर्यंत पाणी आणले. इकडे मला दिसतंय जल प्रणाली, आपल्याला बरेच काही नदी जे आपल्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या, जेव्हा माझे आजोबा सिंचन मंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या काळात 3000च्या वर बंधारे बांधले असतील किंवा ब्रिजेस असतील, बॅरेजेस असतील, असे 3000च्या वर पाणीची उपलब्धता त्यांनी डॅम्स, ब्रिजेस, बॅरेजेस मधनं करून दिलेली आहे. आणि त्यांचा तो काय म्हणतात, आपल्या मराठवाड्यासाठी तो योगदान पाहून आपल्या गावात जेव्हा आम्ही फिरतो तर गाव आपलं हिरवगार दिसतं, मतदारसंघ आपलं हिरवगार दिसतं. वरून जर कोणी विमानाने गेलं तर आपले पालकमंत्री साहेब सुद्धा म्हटले त्या दिवशी भोकरला सभेसाठी आलेले, भरपूर मोठी रॅली झाली आपली आणि त्या रॅलीमध्ये इतकं समुद्र आलेलं लोकांचं ते पाहून खरंच वाटलं की अशोकराव चव्हाण साहेबांनी, अमिता भाभी आणि आमच्या पूर्ण परिवाराला आपल्या सर्व लोकांची साथ आहे आणि तो प्रेम आणि आशीर्वाद पाहून खरंच मन भरून गेलं. मी आज काही जास्त बोलणार नाही. आपल्याला माहितीये लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकी लागलेले आहेत. आपल्या सरकारने बरेच चांगले निर्णय आपल्यासाठी घेतलेले आहेत, चांगली योजना आपल्यासाठी आणलेली, लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना असेल, वयोश्री योजना असेल, आपलं तीर्थक्षेत्र योजना असेल, युवकांसाठी युवक प्रशिक्षण असेल, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ असेल, मुलींच्या उच्च शिक्षण सुद्धा फी माफ करण्याची किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी, बचत गटच्या महिलांना सक्षम करण्यासाठी लखपती दिली, असे भरपूर योजनाची यादी सरकारने आपल्याला दिली आहे. यादी मोजेपर्यंत पुढचे निवडणूक येतील. त्यामुळे जेवढे केवढे योजना आपल्या सरकारने आणलेत त्याला आपल्याला जपायचंय आणि अशोकराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व सुद्धा जपायचंय. अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्या मतदारसंघात भरपूर निधी आणली, भरपूर विकास आणलं. आपल्याकडे आपल्या तिन्ही तालुक्यात मोठे मोठे बायपास झालेले. अर्धापूरचे रस्ते पाहिले तर ते अमेरिकेच्या रस्त्यापेक्षा कमी नाही. आम्ही दोन्ही जागेचे पाहिलेले आहेत आणि साहेबांचं एक विजन आहे, एक नेतृत्व आहे की आपल्या भोकर मतदारसंघाला सुद्धा त्यांना सुजलाम सुफलाम करायचं. आणि तसं सुद्धा माझं स्वप्न आहे की शंकरराव चव्हाण साहेबांनी पाणी आणलं, अशोकराव चव्हाण साहेबांनी, भाभीजींनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते बांधले, मोठे मोठे इमारती बांधले, प्रशासकीय इमारती बांधले. ह्या सगळ्यांचा विकास तर आहेच, पण माझं सुद्धा एक स्वप्न आहे की मला भोकर मतदारसंघासाठी अजून भरपूर काय करायचंय. लेकरांच्या शिक्षणापासून महिलांना सक्षम करण्यापर्यंत, वयस्कर लोकांची जे काय अडीअडचणी आहेत ते सगळं पूर्ण करेपर्यंत आणि आपल्या युवकांना हातात रोजगार कसं मिळेल त्याचे पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आणि बरेच काही गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. आपल्याला कोणाला प्रशिक्षण पाहिजे असतील त्याच्यामुळे आम्ही युवा उमेद म्हणून एक प्लॅटफॉर्म चालू केलं. आजकालची तरुण मंडळी जास्त सोशल मीडियावर असतं, फेसबुकवर असते, व्हॉट्सअपवर असते, इंस्टाग्रामवर असते. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर एक नवीन पेज चालू केलं. त्याचं नाव आहे युवा उमेद. त्या युवा उमेदच्या पेजवर आपल्या न्यूजपेपरमध्ये जेवढे जाहिराती येतात, आपल्या मतदारसंघात कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहे किंवा आपल्या जिल्ह्यात कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहे, हे सगळे जाहिरातीचे त्याच्यावर आम्ही अपडेट करत राहू. आणि दुसरे काही गोष्टी असतील, लोक काउन्सिलिंग करण्यासाठी बाहेरून तज्ञ लोक येत असतील, स्पर्धा परीक्षेसाठी काय मार्गदर्शन कोणी देत असतील किंवा आपल्याला बरेच काही गोष्टी आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि एक चांगलं माहिती आम्ही त्या प्लॅटफॉर्मवरनं द्यायचे प्रयत्न करणार आहोत. तर हे सगळं आमचं पुढचं विजन आहे. माझं पुढचं विजन आहे की मला
अर्धापूर, मुदखेड आणि भोकरमध्ये अजून बरेच काही गोष्टी करायच्या आहेत. साहेबांनी आणि भाभीजींनी खूप केलेलं आहे आपल्या मतदारसंघात, हे मी मान्य करते की 100% विकास झाला नसेल. थोडंफार काही ना काही गोष्टी राहतात. एक परिवाराचे 2 लोकांची 4 लोक होतात, 4 लोकांचे 6 लोक होतात, गाव वाढते, वस्ती वाढतं, पुनर्वसित गाव होतात. मग ते पुनर्वसित गावाला आपल्याला रस्ते द्यावे लागतात. तशा कधीच थांबणाऱ्या गोष्टी नाहीये. पण पुरेपूर प्रयत्न केलेत साहेबांनी भाभीजींनी. आपल्याकडे कितीतरी कोटींची निधी आणलेली आहे आणि हे आणणं काय सोपं गोष्ट नाही. कारण की आपल्याच मतदारसंघातल्या लोकांनी साहेबांवर भरभरून आशीर्वाद दिलं आणि त्यांना राज्यातले मुख्यमंत्री 2 वेळा सुद्धा बनवलेले. त्यामुळे तशीच विनंती आम्ही पुढे सुद्धा करायला आलोत की आपल्याला अशोकराव चव्हाण साहेब हा नेतृत्व गमवायचं नाही आणि तो मी नेतृत्व गमवू देणार पण नाही. कारण काय शंकरराव चव्हाण साहेबांची नात अमिता भाभींची नात आणि अमिता भाभींची मुलगी आणि अशोकराव चव्हाण साहेबांची मुलगी म्हणून नाही, तर आज भोकर मतदारसंघातली मुलगी, भोकर मतदारसंघातली नात आणि भोकर मतदारसंघातली ताई, तुम्हाला जे समजायचंय समजा, मी आपल्या सेवेत इकडे 24 तास हजर राहणार. अशोकराव चव्हाण साहेबांनी भाभीजींनी भरपूर केलेले. मी स्वतः पाळलेले त्यांना 18 तास काम करताना. आम्ही लहान होतो, आमचं शिक्षण मुंबईला झालं. माझे मामा आणि माझी मामी माझ्या बरोबर राहायचे आणि हे लोक मतदारसंघात असायचे. आमचं शिक्षणाचं पूर्ण माझ्या मामा आणि माझ्या मामीने केलंय आणि ते लहानपणाचं मोठ्या ह्यांना मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ देताना आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्यांची तळमळ पाहून आम्हाला सुद्धा आज मनात असं वाटलं की आम्ही सुद्धा आपल्या लोकांची सेवेत इकडे हजर राहूया. आम्हाला काय नाही जास्त, शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आहे, अशोकराव चव्हाण साहेबांचे आशीर्वाद आहेत. तसेच आशीर्वाद आज आपल्या भोकर मतदारसंघातल्या लोकांची मी सुद्धा मागायला आलेली की त्यांचं नेतृत्व तर राहिलेच आहे आणि पुढे मला सुद्धा भरपूर विकास करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागायला इकडे आलेले. देणार ना मला आशीर्वाद? देता ना? बरं. जेवण नाही झालं वाटतं. दिवाळी आहे, सण आहे. एवढीच विनंती करेल. आता आपल्याला 2 मतदान करायचे, लोकसभेचे पण आहे, विधानसभेचे पण आहे. दोन्ही मतपेटीवर कमळ या निशाणी समोरचं बटन दबलंच पाहिजे. मी एवढी विनंती का करते, आपल्या हक्काचा जर आज खासदार असला, आपल्या हक्काचा जर आमदार असला, तर आपण आपल्या गावातला, आपल्या शहरातला जास्तीत जास्त विकास आणू शकतो. अशोकराव चव्हाण साहेब 6 वर्ष राज्यसभेतले खासदार आहेतच आणि गोपछडे साहेब सुद्धा खासदार आहेत. पण तसंच जर लोकसभेतला आपला खासदार संतुकरावजी हंबर्डे जे आले आणि तसंच आमदार तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिलं, तर आपण आपल्या गावातल्या शहरातला जास्तीत जास्त विकास करू शकतो. आणि हे खरं आहे की मी भोकर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत नाही तर आपल्या देशाभरात गाजलं पाहिजे, तोपर्यंत मी थांबणार नाही. आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करते की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी आपल्याला कमळ या समोरची निशाणी च्या समोरचं बटन दाबायचंय. परत एकदा सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.